रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. व्हिडिओ या संदर्भात आहे. लहान मुलं जन्माला आलेली किंवा पुरुष यांच्या स्तनामधून छातीवरील जी स्तनं असतात यातून दूध येतं. बऱ्याच घटना अशा आहेत की पुरुषाच्या स्तनातून दूध येतं, किंवा काही वेळेला स्त्रीच्या बाबतीत असं होतं एक लग्नही झालेलं नाही, प्रेग्नंटही नाही, आणि तरी स्तनातून दूध येतं. काय कारण आहे सर याचं? किंवा सर आता मुलं वगैरे झालेले आहेत, मुलं मोठी आहेत आणि मिसेसचं वय म्हणजे कमेंट्स आहेत 40 वर्ष आहे, 45 वर्ष आहे, तरीही मिसेसच्या स्तनातून आणखीन दूध येतं. आणि त्याच्यामुळं प्रॉब्लेम येतो. बरं, फक्त दूधच येत नाही तर ठणकाही चालू राहतो. अशा बऱ्याच कमेंट्स आलेत. त्यापैकी एक कमेंट्स मी टाकलेले नाव खोडून. तर याचं कारण काय असावं सर? तर लक्षात ठेवा, अगोदर हे सांगतो मी की लहान मुलांच्या बाबतीमध्ये म्हणजे अगदी एक 3-4 वर्षापर्यंत जर मुलं असेल, अगदी काही काही वेळेला असं होतं जन्मताच एखाद्या मुलाच्या स्तनातून दूध यायला सुरुवात होते. आपोआप ते जसं वय वाढेल तसतसं ते कमी होतं. त्याची कारणं पुढं मी सांगणार आहे, परंतु इथं भिण्याचं काही कारण नाही लहान मुलांच्या बाबतीत. मात्र पुरुषाच्या बाबतीमध्ये किंवा स्त्रियांच्या बाबतीमध्ये किंवा लग्न न झालेल्या मुलींच्या बाबतीमध्ये थोडंसं हे हार्मोनल इम्बॅलन्स ज्याला आपण म्हणतो, त्यामुळं हे होण्याची दाट शक्यता असते. हे पहिलं कारण आहे. त्यानंतर स्त्रियामध्ये हे जे छातीवरती ब्रा घातल्या जातात त्या खूप घट्ट असतात, खूप टाईट वेअरिंग त्याला म्हणतात. हे टाईट वेअरिंग किंवा ब्लाऊज वगैरे अतिशय टाईट घातले जातात. त्यामुळे हा प्रॉब्लेम येऊ शकतो. परंतु बऱ्याच जणांचं मत असं आहे की सर असलं आम्ही काहीच करत नाही, तरीही हा प्रॉब्लेम आम्हाला होतो. तर ह्याच्यावरती काय तुमच्याकडे सोल्युशन आहे का? तर याच्यावरती माझ्याकडे सोल्युशन आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक डिसीजवरती माझ्याकडे सोल्युशन आहे. परंतु त्यातून जर नाही फरक पडला तर तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टरांना दाखवून व्यवस्थितरित्या निदान करणं हे मला योग्य वाटतं. परंतु हा जो प्रयोग मी सांगतोय तो प्रयोग सर्वांनी करावा. हे का होतं अगोदर त्याचा थोडासा विचार करूया. हार्मोनल इम्बॅलन्समुळं हा क्वचित प्रसंगी जवळजवळ 10 to 20% त्यातल्या त्यात फिमेलमध्ये जे आला हा डिसऑर्डर आढळतो. गॅलॅक्टोरिया असं याला म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. तर प्रथम टाईट वेअरिंग अवॉइड करा. काय काय अवॉइड करायचं ते मी प्रथम सांगतोय अगोदर. त्यानंतर मेथीची भाजी जी आहे, लक्षात ठेवा, मेथीची भाजी खाणं पूर्णपणे वर्ज्य करायचं. जोपर्यंत हा म्हणजे प्रॉब्लेम आहे तोपर्यंत
मेथीची भाजी खायची, परंतु प्रमाणात खायची. त्या मेथीच्या भाजीच्या ऐवजी तुम्ही पालकाची भाजी, पालक जास्त, त्या पालकाच्या भाजीचा तेही थोडीशी अतिशय फार शिजवून नाही, जशी मेथीची भाजी करतो तशाच पद्धतीने पालक स्वच्छ पाण्याने धुवून मेथीची भाजी करावी, पालकाची भाजी करावी आणि ती आपल्या आहारामध्ये समाविष्ट करावा. मेथीची भाजी पूर्ण वर्ज करायची. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे मांसाहार जास्त प्रमाणात जो करताय तो कमी प्रमाणात करायचं. इथे चिकन वगैरे चालू शकेल किंवा मच्छी वगैरे खाणं चालू शकेल, परंतु इतर जो मांसाहार करताय तो पूर्णपणे वर्ज झाला पाहिजे आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट इथं अशी की ठणका मारतो सर, तर ठणका मारतो यासाठी काय करायचं, तर यासाठी आपलं जे जेवण झाल्यानंतर खाऊचं पान, त्याला पानवेली म्हणतात, त्याला दोन्हीकडच्या बाजूनी मोहरीचं तेल लावायचं, मोहरीचं तेल, आणि ते तव्यावर जरा असं गॅसवर तवा ठेवून गरम करून ते पान गरम करून स्तनावरती अशा पद्धतीनं 2-4 पानं खालून वरून पूर्णपणे चिटकवली, 1 तास बरं चिटकवली की हा ठणका पूर्णपणे कमी येईल. आता दुसरा रेग्युलर उपचार तुम्हाला काय करायचा ते मी सांगतो. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत एक 7 ते 8 दिवस कंटिन्युअसली हा उपचार केला तर तुम्हाला निश्चित फरक पडू शकेल. उपचार पहिला आहे, लक्षात ठेवा, सकाळी सकाळी 1 बटाट्याचा चांगलं धुवून स्वच्छ करून मिक्सरमधून रस काढायचा. हा रस काढून सकाळी सकाळी तो जेवढा रस निघेल तेवढा गाळून प्राशन तो सकाळी सकाळी घ्यायचा. पुढे हे होतंय कशामुळे ते पहा. अगोदर ब्रेनमध्ये हायपोथॅलॅमसला अटॅच्ड पिच्युटरी ग्लँड असते की जिला मास्टर ग्लँड असं म्हटलं जातं, आणि त्या मास्टर ग्लँडमध्ये ॲडिनो हायपोफायसिस आणि न्यूरो हायपोफायसिस याच्याकडून जो हार्मोन प्रोलॅक्टिन आहे तो हार्मोन एक्सिस अमाऊंटला सिक्रेट होऊन जेव्हा त्याची ब्लडमधली पातळी वाढते त्यावेळेला हा डिसऑर्डर जनरली आढळून येतो. कशामुळं हा कंट्रोल केला जातो, तर शरीरामध्ये उणीव जर हे सांगतोय त्याची जर उणीव असेल शरीरामध्ये, म्हणजे आपल्याला विटॅमिन्स माहीत आहे सर्व, त्यातल्या त्यात बी कॉम्प्लेक्स या विटॅमिनमधलं विटॅमिन B6 ह्याची पातळी जर कमी झाली किंवा हे नाही खाण्यात आलं तर प्रोलॅक्टिनची पातळी वाढून हा प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि ही पातळी प्रोलॅक्टिनची पातळी कमी करण्यासाठी मी असेच पदार्थ सांगतो तुम्हाला की ते पदार्थ तुम्ही खाणं आवश्यक आहे. सकाळी सकाळी तो अनुषापोटी एका पोटॅटोचा रस घेतल्यानंतर, अगोदर सांगितलं मी पालकाची भाजी जशी मेथीची करतो तशा पद्धतीनं
करून खायची, मेथीची भाजी पूर्णपणे वर्ज्य करायची. दुसरा उपाय मी सांगतोय, लक्षात ठेवा की सकाळी 8-8:30च्या पुढे 1 केळ आणि सायंकाळी 1 केळ हे खायचंच, कंपल्सरी खायचं. कारण हे B6 कंटेनिंग फूड आहे. ह्याच्यामुळं प्रोलॅक्टिनची लेवल कमी होण्यास मदत होते. शाकाहारीच्या व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी हे मटेरियल मी सांगतोय. पुढेही भरपूर ह्याच्यावरती विलाज आहेत मांसाहारीमध्ये. काय त्याच्यामध्ये मच्छी खाणे किंवा चिकन खाणे यांनी B6 वाढून प्रोलॅक्टिनची पातळी कमी होऊ शकते. यदा कदाचित जर थायरॉइड डिसऑर्डर असेल एखाद्याला, इथे डॉक्टरकडून चेकिंग केल्यानंतर थायरॉइड डिसऑर्डर जर असेल तर हा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यासाठी भोपळ्याची भाजी, ज्याला पंपकिन असं म्हटलं जातं, भोपळ्याची भाजी नियमित सेवन करावी. आणि एवढं करूनही नाही राहिलं तर लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या डॉक्टरांना संपर्क करून अगदी साधे सोपे इलाज मी सांगितले एवढ्यावरती जर प्रोलॅक्टिन या हार्मोनच्या बाबतीत जर असेल तर पूर्णतः कमी येईल. मात्र यातून जर नाही राहिलं तर तुमच्या फॅमिली डॉक्टरला दाखवून याची वेगवेगळी कारणे असू शकतात. परंतु मेजरली जे सिम्पटम आहेत, जे कारण आहे, ते हार्मोनल इम्बॅलन्स आहे. मी माझ्या परीने खूप काही सांगण्याचा प्रयत्न केला. कुणाला आवडेल, कुणाला न आवडेल. आवडणं न आवडणं तुमच्या मनाचा गुणधर्म आहे. सांगणं हा माझ्या मनाचा गुणधर्म आहे. आवडल्यास आवर्जून, वाटलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. झालेली सेवा तुम्हा सर्व जे व्हिडिओ पाहतात त्यांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल.